20,000 50,000ची करायला लागते की नाही, हा प्रश्न असते. आणि ह्याच गोष्टी कोणी सांगत नाही, म्हणून तुम्हाला या गोष्टी सांगायला की शिकायचं आहे तर फ्री म्हणून शिका, ज्यातून मदत करायला आम्ही तयार आहोत. बरोबर, तिथं पोहोचवण्यापर्यंत तुमच्या हॉस्टेलपर्यंत नाही, हॉस्टेलपर्यंत तुम्हाला पुस्तकं लागत असेल, लॅपटॉप लागत असेल, बरोबर आहे. तुमचा भाऊ आहे बंटी भाऊ, तेलाचे पिपे देते, तर हे देते ते देते, आपल्याला एखादा लॅपटॉप मागितला किंवा एखाद्या कॉलेजची फीज 1 लाख रुपये मागितली, देऊ नाही शकत? देऊ नाही शकत का? देऊ शकते मग, कारण मी मागून दिलेलं आहे. त्या समीक्षेला लॅपटॉप मागून दिला, लॅपटॉप समीक्षेची फीज होती तर 60,000 रुपये मागून दिले, डीडी डायरेक्ट, काही प्रश्न नाही. त्याच्यासाठी आपण मागे लागू, पण इच्छाशक्ती कोणाची पाहिजे? तुमची. नाही तर आम्ही घोड्याला ताणले पाणी पेरे भाऊ पेरे भाऊ, त्याची इच्छा नाही तर कोणही ना काढून दे का पाणी दूध पाजून दे ना, तसं जर का तुमचं आहे. म्हणून कॉमर्सचे जे काही 10-15 विद्यार्थी हुशार असतील किंवा इथले विद्यार्थी जे हुशार असतील आर्टवाले, त्यांनी हा विचार करा डोक्यात, इथून बाहेर निघण्याचा विचार करा. कारण चिमूर मधला एक तरी माणूस दाखवा का चिमुरातच राहिलाय आणि चिमुरातच नोकरी केली, चिमुरातच पीएचडी केली, चिमुरातच सर्व गोष्टी केल्या आणि इथंच नोकरी लागला. आहेच नाही असं. विचार सरांना, सर कुठे गेले? बाहेर गेले असतील शिकायला, बाहेरून शिकून आले असतील कोणती डिग्री, इथल्या इथं सर्व गोष्टी नाही. शिकायला लागेल बाहेर जाऊ, कारण तुम्हाला गाव सोडायला लागेल. शिक्षण करायचं असेल तर गाव सोडायला लागेल. का सर्वच गोष्टी चिमूरमध्ये उपलब्ध आहेत का? नाही. ज्यांनी ज्यांनी क्रांत्या केल्या आहे, वैचारिक क्रांती असो की शैक्षणिक क्रांती असो, त्यांनी गाव सोडलेले आहे. समजलं? तेव्हाची स्थिती ना आजची स्थिती मी कायमस्वरूपी सांगत असतो की महात्मा गांधी तेव्हा काहीच नसताना बाहेर शिकायला गेले. बाबासाहेब आंबेडकर तेव्हा कोणीच सांगणारे नव्हते तरी कुठे शिकायला गेले? कोलंबिया युनिव्हर्सिटीत. आता तर तुमच्याकडे सर्वच आहे. परदेशी युनिव्हर्सिटी आहेत. आता परदेशी पोरांना शिक्षणासाठी जाण्यासाठी 750 पोरांचे जागा आहे. किती? 750. आदिवासीचे किती? 150. सर गेल्या वर्षी फक्त 14 फॉर्म मध्ये. एवढी भयान परिस्थिती आहे. का म्हणलं मी? बाहेर देशामध्ये शिकायला जायला शासन पैसे देते आपलं महाराष्ट्र सरकार. किती पोरांना? 750. आणि एसटी पोरांना किती? 150. फॉर्म किती आले? 14. विचार करा. म्हणजे जेवढे पोराच्या जागा आहेत तेवढे फॉर्म जाऊ शकत नाही. काहून? काहून? आपल्यामुळं. कारण आपण का पाहतो आता? तो पंखा थांबवते तो वाला माणूस, गाणं युट्यूबवाला रील आहे का नाही, गावाकडचा गण्या पाहतो का नाही, आरमोडीची मनी पाहतो का नाही. काही उपयोग? काही उपयोग? काही उपयोग? बाईला ऍडव्हर्टाईजचे पैसे भेटते, तुम्हाला मजा येते फक्त हसाचे. एक दिवस गेला 89 मधून 99 मधून चालले रील पाहत. हेच रील पाहतात, हेच एफबीओ दिसते, हेच एफबीओ दिसलेली रील युट्यूबला दिसते, युट्यूबला पाहिलेलं हेच इन्स्टावर दिसते, आणि तुम्हाला मजा वाटली का तेच शेअर करता. बरोबर आहे. पण हे शेअर केलंय का कधी? सर्च केलं का हे कधी? नाही. का? हे डोक्यातच कधी आलं नाही, कोणी सांगणाराही भेटला नाही. कारण एखादी गोष्ट तुम्हाला वारंवार पाहावी वाटते तर ते आवडते, ते मनी आवडायला लागले असेल. मस्त माझ्याच भाषेत बोलते बघा, एक नंबर आहे का ना मस्त. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. ह्या ज्या गोष्टी आहे ह्या तुम्हाला आवडायला लागते. काहून? तर तुम्ही वारंवार पाहता. शिक्षणाचंही तसंच आहे. ज्या गोष्टी तुम्ही तिथल्याबद्दल माहिती काढत असेल तर तुम्हाला आवडायला वाटतं. तुम्ही रील पहा, IIT हैदराबादची, एपीयूची रील पहा तुम्ही, कॅम्पस कसा आहे, प्रेमात पडा त्याच्या. लॅपटॉप तुम्हाला ते देते, ब्रँडेड वस्तू ते देतात, त्यांची गाडी असते, सर्व एसी वाल्या गाड्या फिरायला येते. ज्या स्टुडंट आहेत आता जे स्टेटस ठेवते तेव्हा समजते ते की नाही बा हे पोरं कुठं कुठे जाते. सर्व व्यवस्था कोण करते? युनिव्हर्सिटी करते. किती रुपयात? 0 रुपयात. कोणताच अभ्यास वेगळा नाही, तुमचेच विषय आहे. रिजनिंग मॅथ सांगितलं तुम्हाला मी, आणि तुमचे जे आवडते सब्जेक्ट आहेत 3 पैकी, सोशलॉजी जमत असेल तर डोमेन सब्जेक्ट सोशलॉजी घ्यायचा, इकॉनॉमिक्स जमत असेल इकॉनॉमिक्स जे घ्यायचा, पॉलिटिकल जमत असेल तर पॉलिटिकल घ्यायचा, अकाउंट जमत असेल तर अकाउंट घ्यायचा. हे सब्जेक्ट तुम्हाला डोमेन सब्जेक्ट टाकायचे आहे. वेगळे काही आहे का? नाही. वेगळा काही अभ्यास करायचा आहे का? नाही. आणि करंट अफेअर तर तुम्हाला माहिती आहे, लोकसत्ता ऍप डाउनलोड करून टाकायचा, भेटून जाते. डेली अर्न भेटून जाते. निवडणूक आहे तर निवडणूक तुम्हाला माहित आहे. बरोबर आहे. किती तारखेला निवडणूक आहे, कधी जाहीर केली.